आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज, जनमनाचा कानोसा, समाज मनाचा आरसा। नागोठाणे परीट समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न। नागोठाणे रोशन पदकी नागोठाणे गावचे सुपुत्र समाजभूषण तथा मुंबई ठाणे जिल्हा परीट समाजाचे उपाध्यक्ष वसई विरार पालघर परीट समाज संस्थेचे जिल्हा सल्लागार सामाजिक ज्येष्ठ नेते श्री राजेंद्र हरिश्चंद्र घाग यांच्या सौजन्याने नागोठाणे नगरीत भव्यदिव्य विद्यार्थी गुणगौरव सोहळा शुक्रवार दिनांक 24 जुलै रोजी पार पडला। यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक तथा श्री बापदेव देवस्थानचे अध्यक्ष श्री चंद्रकांत दादा घाग, सामाजिक नेते तथा देवस्थानचे कार्याध्यक्ष श्री सुदाम घाग, रोहा तालुका परीट समाज गाडगेबाबा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री दिनेश घाग, श्री गणेश चंद्रकांत घाग, श्री नितीन घाग, श्री भास्कर घाग, श्री गणेश शंकर घाग, श्री हरेश घाग, श्री अविनाश घाग, श्री सिद्धेश कदम, महिला मंडळ आणि शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता श्री सरस्वती व गणपती बाप्पाचे पूजन करून, राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांना वंदन करून आणि गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाच्या गजरात झाले। यावेळी श्री बापदेव महाराजांचा जयघोष करण्यात आला। कार्यक्रमाची प्रस्तावना श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी मांडली। श्री सुदाम घाग यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात श्री राजेंद्र हरिश्चंद्र घाग यांच्या सामाजिक कार्याविषयीने आपल्या परिवाराविषयी त्यांना असलेली आत्मीयता विशद केली। गेल्या वर्षीपासून आपण या उपक्रमाची सुरुवात श्री राजेंद्र काका यांच्या माध्यमातून केली आहे। विद्यार्थ्यांनी शिकाल तर टिकाल हे लक्षात घेऊन मन लावून अभ्यास करावा आणि आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नाव उज्ज्वल करावे। मुंबईत राहूनही श्री राजेंद्र काका यांचे आपल्या गावावर असलेले प्रेम यांची सुदाम घाग यांनी आठवण करून दिली। त्यानंतर श्री दिनेश घाग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध पैलूंवर लक्ष केंद्रित केलं। विद्यार्थ्यांनी अभ्यासात अडचण आल्यास आपल्या परिवारातील ज्येष्ठ मंडळींचा सल्ला मार्गदर्शन घ्यावा। भविष्यात कोणतेही क्षेत्र निवडताना आपली आवड जोपासावी। श्री राजेंद्रजी घाग यांच्यासारखे दानशूर व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबात आहे याचा आपल्याला अभिमान आहे। कार्यक्रमामध्ये उपस्थित बहुसंख्य महिला मंडळ उद्देशून श्री दिनेश घाग म्हणाले की देशाचे भविष्य घडवण्याचे काम आपण सर्व मातृशक्तीवर आहे। आपल्याकडून या बालमनावर चांगले संस्कार झाले पाहिजेत। महिलांमधून सौ समिधा सुदाम घाग आणि सौ कामिनी सुदेश सुर्वे यांनीही मुलांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी आवर्जून श्री राजेंद्र घाग यांचे समाजप्रतीचे योगदान लक्षात घेता त्यांना उद्दंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी बापदेव चरणी प्रार्थना केली। या सोहळ्यात 1 ते 4 असा पहिला गट, 5वी ते 9वी दुसरा गट, 10वी ते महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा तिसरा गट असे मिळून जवळपास 24 विद्यार्थ्यांचा गुणगौरवाचा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे नियोजन तथा सूत्रसंचालन श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी केले। आभार प्रदर्शनाच्या वेळी श्री गणेश चंद्रकांत घाग यांनी सर्वांच्या सहकार्यामुळे आणि श्री राजेंद्र काका यांच्या सहकार्य आणि मार्गदर्शनामुळे आजचा कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले। शेवटी सर्वांनी अल्पोपहार आणि चहाचा आस्वाद घेतला आणि श्री गणेश घाग यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्याबद्दल आणि श्री राजेंद्रजी घाग यांचे विशेष आभार मानले। अशा प्रकारच्या शुभेच्छा तिला आज आपल्या सर्वांच्या मार्फत मिळू द्या आणि वैयक्तिक वैयक्तिक तुला आज वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ध्यान असतात त्याच्यामुळे त्यांना उदंड आयुष्य लाभा अशी जोगेशी माझ्यासाठी प्रार्थना करतो। आपला समाज खूप छोटा आहे। मला असं वाटतं आपली घरं सुद्धा ह्या नागोठाण्यात खूप कमी आहेत। 25-30 घरं आपली योग्य असतील आणि 100-150 मतं आपली फक्त या नागोठणे शहरामध्ये असतील। पण जरी समाज छोटा असला तरी प्रत्येक वेळेला आपल्या या समाजाची दखल नागोठण्याची सर्व जनता घेत असते। दादांनी सुद्धा त्यांच्या वेळेला निवडणूक लढलेली आहे। आता काही दिवसापूर्वी यशमाल सुद्धा निवडणूक लढण्याचा संधी मिळाली। 20-25 मताचा फरक नसता तर आपल्या समाजाचं नेतृत्व आपण ग्रामपंचायतीमध्ये करू शकलो असतो। परंतु ते जरी रिसर्चचा पराभव झाला असला तरी पण आपल्याला पुन्हा पंचायत सुद्धा संधी भेटली होती। म्हणजे 10,000 लोकसंख्या असणाऱ्या नागोठणे शहरामध्ये पंचायत समितीसारख्या एका मोठ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपल्या समाजाचं नेतृत्व होणार होतं। पण मी स्वतःहूनच जे आमचे मित्र होते समिती खाते त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका व्हायला नको दुसऱ्या पक्षाकडून, म्हणून ती आम्ही उमेदवारी पाठी घेतली। म्हणजे आपला जरी समाज छोटा असला तरी। रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।